चालेल, चला आपण आता पुढे वाचू. सर्वांना बुद्धी. हा, हे सगळं झालं आपलं वाचून. पण मला सुखी करा असं म्हणत नाही. मला संपत्ती द्या, मला आणखी सत्ता द्या, अशी प्रार्थना कधीही करायची नाही. स्पष्ट सांगितलंय महाराजांनी. स्वतःपुरती प्रार्थना कधीही करायची नाही म्हणून म्हणाले. सकाम आणखी भक्ती करायचीच नाही. त्याप्रमाणे इथे आपल्याला शिकवणारी मंडळी चांगली आहे. ईश्वराची ही योजना आहे की या येऊरमध्ये कोणी उत्पन्न झाला, आणखी त्यामुळे अशा प्रकारची मंडळी आपल्याला मार्गदर्शन करायला भेटलेली आहे. ईश्वरांनी, सद्गुरू महाराजांनी राष्ट्राला उपयुक्त असलेली बुद्धी चांगली लाभावी, त्यांनी आणि राष्ट्रकार्य तुमच्याकडून व्हावं, एवढीच आणखी गुरु महाराजांच्या जवळ प्रार्थना आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वेळ आहे ना आपल्याला? पुढचं सुरू करता येईल? अर्धा तास आहे. अर्धा तास आहे दिनेश. पुढचं वाचतो. श्री गुरुदेव दत्त. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. मन किंवा बुद्धी ज्याला म्हणतात, अंतःकरण तत्व ज्याला म्हणतात, ते हे आहे. बाह्य साधने आणि अंतःकरण म्हणजे आतले साधन आहे. करण म्हणजे साधन, म्हणजे आपण म्हणतो ना उपकरण. उपकरण म्हणजे सेकंडरी साधन झालं, म्हणजे पूजेचं उपकरण. पूजेची करणं काय आहेत तर पुष्प, गंध, हे सगळे उपचार म्हणजे मुख्य करणं आहेत. आणि ते ठेवण्यासाठी जे जे वापरतात त्याला म्हणून आपण त्या भांड्यांना आपण उपकरण म्हणतो. तर करण म्हणजे साधनं. तर बाह्य जी सगळी साधनं आहेत ती बहिक करणं आहेत, आणि आतलं जे आहे ते मन किंवा अंतःकरण तत्व आहे, ते ते आत आहे म्हणून त्याला अंतःकरण म्हणतात. बाह्य साधने आणि अंतःकरण म्हणजे आपले आतले साधन आहे. बाह्य विषयांचं ज्ञान करून देणारी इंद्रिय बहिर्इंद्रिय ज्याला म्हणतात. बाहेरचे विषय आहेत, डोळ्यांनी दिसतात पदार्थ, कानाने शब्द ऐकू येतात, रसनेंद्रियाने बाहेरच्याच विषयांचा रस समजतोय. घ्राणेंद्रिय आहे, त्याच्या साह्याने गंधाचे ज्ञान होते. आणि त्वगिंद्रिय आहे, ते सर्वात मोठे इंद्रिय आहे, शरीरव्यापी, त्याने स्पर्शाचे ज्ञान होते. तर हे सगळे विषय समजून देणारी, ज्ञान करून देणारी इंद्रिय ही बहिर्इंद्रिय आहेत. बाहेरच त्यांचे विषय असतात. मन आणखी बुद्धी ही दोन तत्व वेगळी वेगळी नाहीत. एक अंतःकरण तत्व म्हणून जे आहे त्यालाच मन असंही म्हणतात, बुद्धी असंही म्हणतात. वेगवेगळ्या अवस्थेमध्ये, संशयास्पद स्थितीमध्ये शास्त्रकार त्याला मन असे म्हणतात. निश्चय झाला म्हणजे ते कार्य बुद्धीचं आहे असे समजतात. बुद्धी तत्व आहे. निश्चय झाल्यानंतरच कोणतंही कार्य घडतं आपल्या हातून. या आत राहणाऱ्या सर्वही पदार्थांना मिळून सूक्ष्म शरीर असं नाव आहे. हात, पाय, डोळे वगैरे जरी बाहेरून दिसत असले तरी ती इंद्रिय नाहीये. म्हणजे हा पदार्थ अतिंद्रिय आहे. इंद्रियांनी दिसणारा नाहीये, समजणारा नाही. स्थूल देह इंद्रियांनी समजतो. ध्वनीचे ज्ञान करून देणारे जे इंद्रिय दिसत नाहीये. हे बाहेरचे कान आपण पाहतो, ते बहिरांना सुद्धा असतात, पण त्यांना शब्दाचं ज्ञान होतं, पण त्यांना शब्दाचं ज्ञान होत नाही. म्हणून शब्दज्ञान करून देणारं इंद्रिय वेगळं आहे, ते त्याला नाहीये असं मानावं लागतं. डोळ्यांनी डोळ्यापुढे आलेले सर्व पदार्थ समजतात, पण डोळे हे जे इंद्रिय आहे ते स्वतः समजून घेता येत नाही. दुसऱ्याचे डोळे आपण पाहतो, म्हणजे डोळ्याची जागा आपण पाहतो, पण मूर्त पदार्थ समजून देणारे इंद्रिय हे तिथे दिसत नाही.
पाण्याचे स्थान ते आहे. तर अशी सूक्ष्म तत्व शरीरात कितीतरी आहे. दिसली नाहीत तरी त्यांच्या कार्यावरून त्यांचे अस्तित्व मान्य करावं लागतं. पुढे येणारा पदार्थ समजतो आणि त्याप्रमाणे आपण वागतो. यावरून डोळे हे इंद्रिय आहे. आम्हाला दिसत नाही पदार्थ म्हणजे नाही, त्याचे अस्तित्व किंवा नास्तित्व त्याच्याप्रमाणे मानतो. अनुमान प्रमाण त्याला म्हणतात. तर ही न दिसणारी सगळी तत्व शरीरामध्ये आहेत. आत्म्याबरोबरच ती आलेली आहेत आणि ज्या ज्या देहामध्ये तो आत्मा जातो त्या त्या देहामध्ये सूक्ष्म शरीराच्या रूपाने ती जात आहेत. स्थूल शरीराला कालमर्यादा आहे, ज्याला आपण आयुष्य समजतो. त्याची कालमर्यादा संपली म्हणजे ते स्थूल शरीर इथेच पंचतत्वामध्ये विलीन होतं. आणखी सूक्ष्म शरीर दुसऱ्या शरीरामध्ये जातं. जीवात्मा हाही त्याच्याबरोबर आहे. हा जो विभाग सांगितला आहे वेदांत शास्त्राच्या दृष्टीने, शरीरात राहणारा जीवात्मा म्हणजे कोण आहे, हा एक विचार उपनिषदामध्ये केलेला आहे. वेदांत शास्त्र म्हणजे आत्मा किंवा अनात्म या पदार्थांचा विचार करणारे शास्त्र. वेदांचा अंत म्हणजे शेवटचा असा अर्थ नाही. अंतभाग म्हणजे निश्चयात्मक भाग. वेदांमध्ये सांगितलेल्या पदार्थांचा निश्चय ज्याच्यामध्ये केलेला आहे असा भाग म्हणजे उपनिषद भाग. सगळ्या उपनिषदांना वेदांत म्हणतात. इवन मॉडर्न याच्यात पण समजा आपण साधे शाळेत प्रयोग लिहायचो तेव्हा ॲझम्पशन, मग सगळी प्रोसिजर, रिझल्ट आणि शेवटी कन्क्लुजन. म्हणजे इवन रिपोर्ट रायटिंग मध्ये डॉक्टरेटच्या थिसिस लिहितानाही हाच हे असतो की शेवटचा जो भाग असतो तिथे तुमच्या सगळ्या थेअरीचं कन्क्लुजन आले पाहिजे. स्पीड रायटिंग मध्ये ही हे शिकवतात. जर तुम्हाला एखाद वेळी पूर्ण काही वाचायचा ला वेळ नसेल आणि ती बातमी असेल किंवा ती एक इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्या शेवटाकडे जास्त लक्ष द्यावं, कारण त्याच्यात सगळं कन्क्लुजन आलेलं असतं. तर असा तो, म्हणून त्याला वेदांत म्हटलेलं आहे. निश्चयात्मक भाग आहे तो. वेदामध्ये सांगितलेल्या पदार्थाचा निश्चय ज्याच्यामध्ये केलेला आहे असा भाग म्हणजे उपनिषद भाग. सगळ्या उपनिषदांना वेदांत म्हणतात. त्या वेदांतामध्ये हा जीवात्मा कसा आहे हे सांगितले आहे आणि तोच सिद्धांत पहिल्या दिगंबरा शब्दाने महाराजांनी दाखवलेला आहे. दिग्भिरवेष्टितमंबरमेव प्रत्यक ब्रह्मेती खम ब्रह्मेती श्रुतिरपि वदती दिगंबराचेती. ब्रह्मतत्व ज्याला म्हणतात अथवा ईश्वर तत्व, ज्याच्या संकल्पाने सर्व जग निर्माण झालेले आहे, इतकी त्याची शक्ती आहे. एक तत्व असताना आपण बहुरूप व्हावं असा नुसता संकल्प होताच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत निर्माण झाली. त्यांच्यापासून इतर सगळे भौतिक पदार्थ निर्माण झाले. शरीरे काय, वृक्ष काय, सगळंच तयार झालं. तर ही ज्याची संकल्प शक्ती आहे तो मुख्य परमात्मा, ईश्वर, भगवान, सगळी नावं त्याचीच आहे. तोच जीवात्मा बनलेला आहे. सर्वही तोच झालेला आहे. हा मुख्य सिद्धांत आहे. पण ती ज्ञानदृष्टी उत्पन्न झाली पाहिजे. त्याकरता प्रयत्न करायला पाहिजे. ते प्रयत्न म्हणजे काही 4-5 वर्षाचं महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेण्यासारखं नाही. अनेक जन्म अभ्यास करून आपली बुद्धी तशी तयार केलेली असते. मी कोण आहे हे आपल्याला कळत नाही. देहाला आपण मी म्हणतो, इंद्रियांना, मनाला, सगळ्यांनाच आपण मी म्हणतो. सगळी कार्य करणारा मी आहे. म्हणजे सर्व ठिकाणी मी असा शब्द आपण वापरतो, तो खरा मी नाहीये. जीवाचं स्वरूप
आणखी ईश्वराचं स्वरूप अगोदर वेगळं वेगळं दाखवतात महाराज, आणि दोन्हीही एक कसे आहेत हे शेवटी सांगतात. तर या जीवात्म्याला देहापासून मी म्हणायला सुरुवात झाली. जीव आणि देह एकरूप होऊन गेलेले आहेत. मी उंच आहे, मी काळा गोरा आहे, मी चालतो, मी ऐकतो, म्हणजे सर्व ठिकाणी मी भरून राहिलेला आहे. त्याच्याशी तादात्म्य पावलेला आहे. तो खरा मी कोणता आहे हे प्रथम सांगितलं आहे. दिग्भिरवेष्टितमंबरमेव, प्रत्येक ब्रह्म ज्याला म्हणतात, सर्वांच्या आत आहे. म्हणजे या देहाच्याही आत सूक्ष्म शरीर जे सांगितलं आहे, या सूक्ष्म शरीरामध्ये 5 कोश म्हणून विभाग केलेले आहेत. प्रत्येक ब्रह्मचा अर्थ अजून एका हे पण दिगंबराचा अर्थ सांगणारं प्रवचन आहे. अजून एका प्रवचनात महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि अजून म्हणजे उपनिषदात पण प्रत्येक ब्रह्माचा अर्थ आहे. प्रत्येक म्हणजे जे प्रतिबिंबित झालेलं आहे त्याला प्रत्येक म्हणतात. त्यामुळे प्रत्येक चेतना म्हणजे चेतना या कोशाद्वारे प्रतिबिंबित झालेली आहे. आणि ते प्रतिबिंब कसं आहे तर त्याला एका कंदिलाचं उदाहरण देतात. कंदिलातल्या आतली ज्योत आहे, पण त्या कंदिलावर समजा एक रंग किंवा काही चित्र काढली असतील त्या कंदिलाच्या काचेवर, तर बाहेर भिंतीवर वेगवेगळी चित्र दिसतात. तसं आत्मतत्व हे त्या ज्योतीप्रमाणे जरी असलं तरी त्याच्या आवरणामुळे बाहेर येणारा जो प्रकाश आहे आणि भिंतीवर पडणारं जे चित्र आहे प्रतिबिंब ते वेगळं येतं. पण तरी त्याच्या मागचा प्रकाश हे ते आत्मस्वरूपच आहे. म्हणून याला जो साक्षी रूप सच्चिदानंद सर्वत्र एक सलग सर्वत्र सर्व काळी एकच आहे. तर त्यामुळे आपल्या देहापुरतं छोटस सच्चिदानंद आहे असं म्हणता येत नाही. याला आपण मागेही पाहिलं, घटाकाश उदाहरण देतात की एखादा घट आहे तर त्याच्या आतलं आकाश आपल्याला वेगळं वाटतं, त्याच्या आत घटाने आवृत्त झालेलं वाटतं. पण तो घट फुटला तर आकाश तिथल्या तिथे, किंवा घट इथून तिथे नेलं तर फार तर फार त्याच्यातली हवा थोडस जाताना इथून तिथे जाईल, पण आकाश इथून तिथे जातं का? नाही, आकाश तिथेच राहतं. तर त्यामुळे आकाश जसं सर्वत्र आहे तसा परमात्म तत्व जे आहे ते सर्वत्र आहे. फक्त देह इथून तिथे जातो, सूक्ष्म देह, आणि तो वेगवेगळी आवरणं घेत राहतो असं सांगितलेलं आहे. तर महाराज सांगतात प्रत्येक ब्रह्म त्याला म्हणतात, सर्वांच्या आत आहे. आत म्हणजे या देहाच्या आत सूक्ष्म शरीर जे सांगितलं आहे, या सूक्ष्म शरीरामध्ये इथे सूक्ष्म नकोय, या शरीरामध्ये 5 कोश म्हणून विभाग केलेले आहेत. जीवात्म्याचे शरीर झाकणारे म्हणून त्यांना कोश म्हणतात. तलवार म्यानामध्ये ठेवली की कोश म्हणतात. त्यांनी तलवार झाकली गेलेली आहे. तसा जीवात्मा आच्छादित झालेला आहे. पहिलं आच्छादन म्हणजे अन्नमय कोश, ज्याला आपण देह समजतो, म्हणजे स्थूल देह, ज्याला आपण देह समजतो, अन्नाने वाढणारा, अन्नामध्ये विलीन होणारा. आपला देह हा अन्न खाऊन मोठा होतो, तसं तो देह सोडल्यानंतर त्या देहाचं परत अन्नातच कोणाचं तरी तो अन्नच बनून जातो. म्हणजे तसाच ठेवला तर किड्यांचं अन्न, नाही ठेवला तर अग्नीचं अन्न. ज्याला आपण देह समजतो, अन्नाने वाढणारा, अन्नामध्ये विलीन होणारा, येथे अन्न म्हणजे पृथ्वी असा अर्थ घेतलाय त्यांनी. तर हा पहिला कोश म्हणजे माझ्या शरीराचं नाव आपण समजतो. सर्व क्रिया शरीराकडून होतात, म्हणजे मीच करतो असे समजतो आपण.
ते बाहेरचे आच्छादन दूर झाले पाहिजे. अंबरम म्हणजे आकाशाप्रमाणे वेष्टित असे ईश्वर तत्व आहे. त्याला हे जे दृश्य पदार्थ समजून येणारे मूर्त पदार्थ आहे, हे शरीर आहे, त्याच्या आतमध्ये प्राणवायू आहे, त्याच्यानंतर मन आहे, त्याच्यानंतर बुद्धी आहे, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश म्हणून आहे. कोश म्हणून आहे बुद्धी. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी सकट इंद्रिय. आणि अन्नमय कोश म्हणून आणि आनंदमय कोश म्हणून आहे. ज्ञानमय कोश म्हणून एक ईश्वराची शक्ती आहे. या सगळ्याही दृश्य किंवा मूर्त पदार्थांनी तो झाकून गेलेला आहे. ते जे प्रत्यक म्हणजे आत असलेले ब्रह्मतत्व आहे, ते जीवात्म्याचे खरे स्वरूप आहे. तो आनंद रूप आहे, निर्विकार आहे. खरा अहम समजून येत नाही आपल्याला. सर्व कार्य करणारा मी आहे. सुखी होणारा, दुःखी होणारा, कामक्रोधाधिक विचार ज्याला उत्पन्न होतात, जातात, असं चाललेलं आहे सारखं. पण या सगळ्या विकारांमध्ये सापडलेला जीवात्मा अहम हा खरा नाही. विचार करून सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहून हे वारंवार ऐकून त्यांच्याकडून योग्य रीतीने समजून आलेलं असताना त्या जीवाच्या स्वरूपापर्यंत आपण बुद्धीच्या द्वाराने जातो. किती महत्वाचं आहे ते. विचार करून म्हणजे विचार करून सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहून हे वारंवार ऐकून परत परत ऐकायचं. प्रत्यक्ष संतांची संगती नाही घडली तरी हे जे आपण करतोय त्यांचे शब्द पुन्हा पुन्हा आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतो, तर त्यांनी काय होतं ते सांगितलंय. त्यांनी एकतर हे समजून येतं आपल्याला, त्यांच्याकडून योग्य रीतीने समजून घेतलेलं असताना, समजून आलेलं असताना या जीवाच्या स्वरूपापर्यंत आपण बुद्धीच्या द्वाराने जातो. हे सगळे जे आहे ते बाजूला होतं. हे सगळं जे आहे म्हणजे असं वरच्यावर महाराज सांगतायत असं नाही. हे गीतेतही हेच शब्द भगवंतांनी वापरलेले आहेत. तेच ते इथे वापरतायत की इदम शरीरम कौंतेयम, म्हणजे इदम म्हणून जे जे दाखवलं जातं हे सगळं या दृष्टीने दाखवलं जातं. ज्याचा ज्याचा निर्देश करता येतो ते सगळं हे मायेच्या राज्यात येतात. ते सगळं शरीर म्हणजे आपलं शरीर किंवा विराट स्वरूपाचं शरीर अशा रूपातच ते येतं. म्हणून इदम म्हणून जे दाखवलं गेलेलं हे अमुक, हे तमुक आपण म्हणतो. म्हणजे आपण इतर वेळी म्हणत असू की मी चाललो, पण पायाकडे दाखवताना हा माझा पाय म्हणतो, हे माझं शरीर म्हणतो. म्हणजे जे माझं आहे ते मी नाही ना. माझं पुस्तक म्हटल्यावर मी पुस्तक होत नाही. तसं हा माझा पाय, हे माझं शरीर, ही माझी बुद्धी, हे माझं मन, म्हणजे ह्या सगळ्यापासून मी वेगळा आहे हे कुठेतरी आपण कबूल केल्यासारखंच आहे. हा, तर पुढे सांगतायत महाराज. हा, हे एकदा परत वाचू आपण. विचार करून सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहून हे वारंवार ऐकून त्यांच्याकडून योग्य रीतीने समजून आलेलं असताना या जीवाच्या स्वरूपापर्यंत आपण बुद्धीच्या द्वाराने जातो. हे सगळं जे आहे ते बाजूला होतं आणि प्रत्यगात्मा म्हणजे अंतरात्मा आपल्याला कोण आहे हे समजतं. देह हा एक आत्मा आहे, इंद्रिय हा एक आत्मा आहे, मन हा एक आत्मा आहे, मन एक आत्मा आहे. सगळ्यालाच आत्मा समजतो आपण. मग खरा आत्मा कोण आहे? ते जे प्रत्यक ब्रह्म म्हणजे साक्षी, निर्विकार, स्वयंप्रकाशी आनंदरूप जे आहे ते खरं जीवाचं रूप आहे. खरा मी म्हणजे असा आहे. पण तिथपर्यंत बुद्धी जायलाच कितीतरी काल जातो आहे. तो अहम शुद्ध सापडला, त्या स्वरूपाचं अनुसंधान निरंतर करावं म्हणून सांगतायत. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी
काही स्तोत्र केलेली आहेत. त्या स्तोत्रांमध्ये हाच विषय मांडलेला आहे. का आपण स्तोत्रपाठ करायचं, तर त्याचं हे कारण आहे की नुसतं घोरात कष्टात म्हटलं संकट दूर झाली पाहिजे ते मिळालं असं नाहीये. भीतीम क्लेशम तो महाराष्ट्रत्वजन्य, संसाराचं कारणच बाजूला करावं हे आपण त्यात मागतो. अं, त्या सर्व स्तोत्रामधून हा विषय आलेला आहे म्हणून सांगतायत महाराज. आणि स्पेसिफिक हे पण सांगितलेलं आहे त्यांनी. या स्तोत्रामध्ये हाच विषय मांडलेला आहे. आत्मानात्म विचार म्हणून स्वरूपानुसंधान सारखं चालू पाहिजे. आत्मानात्म विचार म्हणून मोठ्या महाराजांची जी रचना आहे, आपण पूर्वी सत्संगामध्ये त्याचं वाचन केलेलं आहे, ते थोडंसं त्याचं स्पष्टीकरणही केलेलं आहे. तर त्यामुळे ते आपण आता इथे डिटेलमध्ये न घेता ह्या आपल्या युट्यूब चॅनेलवर ते सापडेल. आत्मानात्म विचार म्हणून प्लेलिस्ट मध्येच ते सापडेल. 2-3 व्हिडिओ आहेत त्याचे. स्वरूपानुसंधान सारखं चालू पाहिजे. मी निर्विकार आहे, मी सुख दुःखादी द्वंद्वातीत आहे, मी आनंद स्वरूप आहे. या स्वरूपाचं अखंड अनुसंधान झालं तर संसार बाजूलाच राहतो. त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा झाला तरी याला त्याचं सुखदुःख काही नाही, तो द्वंद्वातीत आहे. म्हणून ते जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याचं अखंड अनुसंधान झालं पाहिजे. काही कोण बोललं का? काही विचारायचंय का? तर ते मगाशीच आपण म्हटलं आणि आलं ते, मागच्या ह्याच्यात म्हटलं आणि इथे आलं ते. तर ते मुख्य स्वरूपानुसंधान वाया की जे मनशोधन देवगुरु सेवन सदाचरण अनासक्ते, ही त्यांची साधना आहे. शुद्ध आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं आणि मनाने त्याचं अखंड अनुसंधान घडणं, याच्याकरता पुष्कळ चित्त शुद्ध झालं पाहिजे. आपली बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. याकरता आपण ते बुद्धितत्वावर एवढं जे विचार केला त्याचं कारण हे आहे. बुद्धिदे रघुनायका हे शेवटी आपण घेतलं समर्थांची प्रार्थना. आपली बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. बुद्धीमध्ये असणारे कामक्रोधादी सगळे दोष निघून गेले पाहिजे. रजोगुण तमोगुण सगळे बुद्धीतले जाऊन शुद्ध सद्गुणात्मक बुद्धी ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते आत्मस्वरूप त्या बुद्धीला सापडतं. त्याचं अनुसंधान मग अखंड करतात. त्याकरता देवांची, गुरूंची, संतांची सेवा, सत्कर्माचे आचरण हे सारखं चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे आत्मस्वरूपाचं चिंतन होतं. हा पण आपण विषय घेतला की बाकी कोणाचं काय होईल, मी आपली साधना करतो आणि माझं आत्मचिंतन करतो, तर असंच आत्मचिंतन होऊ शकत नाही. कारण अशुद्ध आहे ना बुद्धी. रानात जाऊन जरी बसलं तरी आपल्या बरोबर आपले संस्कार सगळे बरोबर असतात. तर त्यामुळे ती बुद्धी शुद्ध होण्यास करता सर्वभूत इथे रता हे आवश्यक म्हणून सांगितलेलं आहे. निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करणाऱ्यांनाही भगवंतांनी 12व्या अध्यायात सांगितलेले की तेही मला प्राप्त होतात, पण केव्हा सर्वभूत इथे रता असतील तर. तर सांगतायत महाराज, त्याकरता देवांची, गुरूंची, संतांची सेवा, सत्कर्माचे आचरण हे सारखं चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे आत्मस्वरूपाचं चिंतन होतं. ते आत्मस्वरूप म्हणजे खरा जीवात्मा तो आहे, प्रत्येक ब्रह्म आहे, निर्विकार आहे. आणखी ईश्वर तत्व खम ब्रह्मेती श्रुतीरपी वदती दिगंबराचेती, सर्वव्यापक असं ईश्वर तत्व आहे. तो सर्वस्वरूपी आहे. आणि या देहामध्ये राहणारा जीवात्मा सर्व ही इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण या सर्वांची कार्ये पाहणारा, फक्त पाहणारा आहे. त्याचा त्यांच्या कार्याशी कोणताही संबंध नाही.
ही वस्तुस्थिती या पहिल्या श्लोकात सांगितली आहे. हे दोघेही एक आहेत असं नंतर सांगतायत. दिग्वत चांबरमेव व्यापक पूर्ण ब्रह्मेती सच्चित सुखगणमायातीतम दिगंबरा वदती. दुसऱ्या दिगंबरा या संबोधनात दोघेही एक होऊन गेलेले आहेत. इथे आपण जास्त डिटेलमध्ये घेत नाही आहोत, कारण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याच्या अर्थाचं महाराजांचं जे पहिलं प्रवचन आहे सायक्लोस्टाईलमध्ये पण ते आलेलं आहे, तर ते वाचताना आपण त्याचं एक्सप्लेनेशन केलंय. त्याचेही व्हिडिओ आपले आहेत याच्यावर. म्हणजे दिगंबरा शब्दाचा महामंत्राचा अर्थ म्हणून आपण प्लेलिस्टमध्ये करून ठेवलेले आहेत. तर ह्यात जर कोणता अर्थ कळला नाही तर त्यात ते ऐकलं तर जरा जास्त कळू शकेल आपल्याला. दुसऱ्या दिगंबरा या संबोधनात दोघेही एक होऊन गेले. जीवात्म्याचे अनुसंधान मी कोण आहे हे समजून घ्यायचं, त्याचं अखंड अनुसंधान ठेवायचं, बाकी विसरून जायचं सगळं, याकरता त्याचं अनुसंधान आहे. त्यानंतर ईश्वर स्वरूप काय आहे? आकाशाप्रमाणे सर्वव्यापी ईश्वर स्वरूप आहे आणि दोघेही परिपूर्ण आहे. जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा. या गुरुस्तुतीतही तेच सांगितलेलं आहे. परिपूर्ण आत्मस्वरूप म्हणजे जीवही नाही, आपण ईश्वर स्वरूपही नाही, सच्चिदानंद घन स्वरूप अद्वितीय अशा प्रकारचं जे आहे तेच प्रत्येक ब्रह्म आहे. आणि त्याचे अनुसंधान करण्याकरता दिगंबरा या दुसऱ्या शब्दाने सांगितले आहे. त्यानंतर श्रीपाद वल्लभ हे संबोधन आहे आणि परत दिगंबरा आहे याचेही विवेचन केले आहे. श्रीपाद वल्लभ नाम प्राप्तही नक्र गजेंद्रमिव द्रौपद्यम बरीशचोर ग्रसीत द्विजमेव. वेळ आहे का? संपत आलं, 2 मिनिटं. काय करायचं, आजच्या करता थांबूया. 2 मिनिटं. ते श्रीपाद वल्लभ नावाचा अर्धवट राहील. थांबूया आपण, कारण काय थांबूया. सुरू अर्धवट ठेवल्यात काय पॉईंट नाही. बरोबर. पुढच्या आता पहिल्यापासून होत. हो, चालेल. कोणाला काही विचारायचंय? चालेल, नसलं तर थांबूया आपण. अवधूत श्री गुरु गुरुदत्त. आता नमस्कार. नमस्कार.